ओके नो प्रॉब्लेम आहे जवळच आहे अरे मला दिसतच नाही स्टंप कुठे आहे अख्खा डोंगर आहे तिकडून ना ऊन तिकडून दिसत नव्हतं अरे मी बघतो ना हा म्हणतो फेक स्टंप दिसताय कुठं कोणता तरी हात दिसला तिकडे गेला तिकडून डोळ्यावर ऊन येतं ना तिथे नाही डोंगर तर मला माहितच नाही स्टंप कुठे आहे त्याचा हात दिसला मी फेकला आणि जो सामना चालू आहे तो तेलीवाडी विरुद्ध गावी समाज दोन्ही वेगवेगळ्या पट्ट्यातील मालवण देवगड या पट्ट्यामध्ये गावी समाज सगळ्यात मोठा समाज आहे एक समाजाखातीर किंवा एक आपुलकीची भावना असते म्हणून आम्ही हा संघ इथं एक ठेवलेला आहे त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो राजापूर ठिकाणचा तेलीवाडी समाजाचा हा संघ आहे दोन्ही संघ कोकण पट्ट्यातले आहेत अतिशय सुंदर असा प्रेक्षणीय सामना चालू आहे लो स्कोरिंग मॅच आहे पण नक्कीच दोन्ही दर्जेदार संघ आहेत चांगल्या पद्धतीचा सामना चालू आहे पहिल्या चेंडूवरती पहिला तगडा असा फलंदाज चेतन पावसकर यांना पॅव्हलियन मध्ये धाडलेले आहे ते गावी समाजाच्या गोलंदाजाने आणि अशा प्रकारे परत एकदा घोषित क्षेत्रामध्ये पायाला लागून घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एक धावेने संघाचं खातं उघडते साईराज तेलीवाडी संघाचं आणि परत लेग साईडच्या दिशेने ऑन साईडच्या दिशेने मारलेला चेंडू गचा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथं एकच धाव होऊ शकली असती तिथे 4 धावा देण्यात स्वतः गचाळपणा केलाय ते क्षेत्ररक्षकाने अतिघाई संकटात नाही तशातली अशी गत आणि या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते संघाची धावसंख्या होते ती 3 चेंडू अखेर 5 धावा 1 गडीबाद सुंदर गोलंदाजी करतायत गावी समाजाचे गोलंदाज परत एकदा हा चेंडू सुंदर पद्धतीने गोलंदाजी करतायत गोलंदाज खरंच बघण्यासारखं आहे जर मगाचा चुकून चौकार गेला नसता तर आता धावा या फक्त 3च असत्या कारण की लो स्कोरिंग मॅच आहे जितके तुम्ही रन वाचवाल तितकं समोरच्या टीमला प्रेशर मध्ये टाकाल आता मात्र बघूया उजव्या हाताचे फलंदाज आलेत कशा प्रकारे खेळतील 6 धावा झालेल्या आहेत थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू तितकाच चांगल्या पद्धतीने मारलेला ऑफसाईडला पंचांनी निर्णय करायचा आहे 1 धावा बॉल दिला इकडे ना 1 2 5 चेंडू झालेले आहेत 7 धावा हा मात्र सुंदर फटका मारलाय पण बघू झेल होतो का सुंदर आणि हा मात्र सुंदर झेल पकडलाय दुसरा हादरा बसलाय तेलीवाडी साईराज तेलीवाडी संघाला सुंदर गोलंदाजी केली होती गोलंदाजाने पण क्षेत्ररक्षण थोडी जर साथ भेटली असती तर नक्कीच या 6 चेंडू मध्ये 4 धावा झाल्या असत्या चेतनला मारायचा नव्हता बॉल वरूनच जायला द्यायला पाहिजे होता तू बॉल तू मारायचा नव्हता बॉल 12 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे अजूनही परत एकदा
ए दोन धाव दोन धाव दोन धाव दोन धाव दोन धाव दोन झाले दुसऱ्या धावासाठी धाव शाबाश 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 उभा राहा हे मात्र गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जिथं एकच धाव होऊ शकली असते तिथं परत एकदा 3 धावा दिल्या आहेत. आता मात्र 3 धावेने भर पडते. संघाची धाव संख्या झाली ती 10 धावा. बघू किती धावा जमवत आहेत. मॅम ते फोर आहे. 4 धावा चौकार मारलेला आहे. सुंदर फलंदाजी म्हणावी लागली फलंदाजी. भगवती पॅकर्स विरुद्ध हिरादेवी. आपली दोघांचे कर्णधार कृपया करून पॅव्हलियन मध्ये पाठवायचे, नाहीतर पुढचा सामना रद्द करण्यात येईल. आणि अशा प्रकारे अवांतर चेंडू घोषित केलाय. परत एकदा 1 धावेने भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 15. 15 एकच पाहिजे बा. उचली घेतलेला चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल ती गोलंदाजी. आणि अशा प्रकारे सामना जिंकलेले आहेत ते तेलीवाडी संघ. धन्यवाद.